हा हॅलो नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल. तर आज आहे रिपब्लिक डे आणि आमच्या सर्वांकडून तुम्हाला रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. रिपब्लिक डेच्या आमच्याकडून सर्व फॅमिलीकडून तुम्हाला 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर तुम्हाला मी दाखवते स्वराजचा जो काही लुक आहे तो कसा आहे ते. तर येथे स्वराजचे पप्पा त्याला रेडी करत आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर स्वराजला इथे आम्ही जो काही आपला आर्मीचा ड्रेस आहे तो वेअर केलेला आहे आणि हे ते त्याला रेडी करत आहे. त्यानंतर ते पहा स्वराजचे किती लाड करत आहेत. तर मस्त वाटतंय दोघं सोबत लाड करताना. आणि चला मग आता सगळं आवरलंय, देवपूजा वगैरे झाली आणि स्वराजचे पप्पा गेलेत स्वराजला स्कूलमध्ये घेऊन यायला. तर मग स्वराज स्कूलमधून आल्यानंतर त्याच्या ॲक्शन रिॲक्शन काय आहे त्या पाहू. ॲक्च्युली थोडीशी चुकी काय झाली, त्यांना ट्राय कलरचा ड्रेस घालून यायला लावलेला पण त्याच्याकडे नव्हता आणि अर्जंट जाऊन घेऊन प्रत्येक गोष्ट ज्याच वेळेस घेणं पॉसिबल नाही होत. कुठेतरी आयुष्यात अडचणी असतात. सो मी सुद्धा त्याला तो ड्रेस नाही घेतला. तर त्याला दिवाळीला यांनी फौजीचा ड्रेस म्हणजे मिलिटरी आर्मीचा ड्रेस जो होता तो ऑर्डर केलेला होता. तर मी तोच घालून पाठवलेला आहे. तर मग आता त्याला स्कूलमध्ये मिस वगैरे बोलल्यात की काय ते मला काहीच माहीत नाही. तो आल्यानंतर आपण त्याच्या रिॲक्शन ऐकूयात. मग आता आणि आमचा हिरो फौजी होणार आहे. आम्ही याला फौजी मध्ये घालणार आहे. एकोणचा एक आहे पण आम्ही त्याला फौजी मध्ये भरती करणार आहे. काय माहिती, तो म्हणतोय शिट्टी हारून आलाय, बंदुकही हारून आलाय आणि तिथेच मग आता अतिरेक्यांक जाऊन त्यांच्याकडेच राहतो का काय कोणाच ठाऊक फ्रेंड करून हा आणि म्हणतोय फौजी व्हायचंय. चला घ्या जेवायला. चला जेवण करतो, तुम्ही पण या जेवण करण्यासाठी. आपण हा ते तुटलेलं होतं आणि ती शिट्टी गळून जात होती. माझ्याकडे बसल्या का तिथं येडाचे का मला येडत बसलात तू? तुला वाटलं आता मारी तर ते बंदूक अटकायचं गेलं गळून आणलं का? देवा. बरं काय मॅडम बोलले का ड्रेसवरून? नाही, काय बोलले तुला? ते पूजा करायला लागली होती आरबीर घालायला. तुलाच? बाकीचे बरोबर नटून आणते ना, हा मग काय बरं ते घेतलं आणि पलक काहीतरी घालून आणली चांगलं. मग पलकला घेतलं, नंतर फोटो काढले मॅडम सोबत सगळ्या. तू होता का? होता? तू नाही पूजा करायला लावली? अरे ते पूजनचं नाटक केलं. ते हार बीर बांधतो म्हणले आणि ते हार बांधायला गेले. ते असे बांधत बसले आणि बांधत बसले तर मग ते बांधलंच नाही. मग आम्ही मग काय काय झालं? तू झेंड्याला सालूट मारला नाही का? मग शाळेत करूनच ते म्हणलं ना जनगण मन आणि ते आणि अजून काय काय झालं? भारत माता ते. बर, अजून चॉकलेट वाटली का? हा, किती खाल्ले? एक एकच? खाऊन घेतलं गावात. बर, मग जेवण केलं का? जेवायला कधी बसवलं? एवढे एक दिलंय अंड. बर. मग किती द्यायचे होते? घरून नाश्ता करून गेलेला, एक चपाती खाऊन गेलेला, मग किती द्यायचं होतं? म्हणून थोडं दिलं. बरं कसं वाटलं तुला मग फौजीचा ड्रेस घालून? माझ्या फाकला एक पोर आलता बाबा. आलतं का? हा, मग बरं झालं. मग काय झालं हे ना? सुभाषचंद्र बोस. तर आज माझी काम करायची अजिबात इच्छा नव्हती. स्वराजसोबत मी पण आज झोपून घेतलं होतं आणि आत्ताच उठलोय आम्ही, फ्रेश वगैरे झालोय आणि चहा ठेवलाय. पण शेजारच्या ताईंच्या घरी हळदी कुंकू आहे आणि ते आलेत आम्हाला बोलवायला हळदी कुंकवाला. तर मग आम्ही जाणार आहोत तिथे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी लाईव्हला आज सांगितलेलं आहे की 2 दिवस मी लाईव्ह का आले नव्हते आणि काय कारण होतं. तर त्या गोष्टीमधूनच बाहेर पडणं झालंय अजून, कारण ते पाहिलंय तर मनात अजून तेही आठवते. तर यांच्या मामाचा मुलगा एक्सपायर झालेला अचानक म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये. तर एकुलता एक होता. हे दुःख न पचवण्यासारखं आहे आणि त्याच्यातून ते मी सगळं पाहिलंय. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात एवढ्या यंग मुलाची डेट पाहिली, त्याच्यामुळे ते मला असं निघाणं झाले मनातून. खूप त्रास होतोय त्या गोष्टींचा. पण काय शेवटी नशिबाच्या पुढं काय करू शकत नाही. जे काही आपल्या आयुष्यात आहे ते तर होणारच आहे. एक दिवस आपल्याला कधी ना कधी जायचंच आहे. पण एवढंच वाईट वाटलं की तो अजून तरुण होता. मामा मामींना एकच मुलगा होता, त्याचं लग्न झालेलं होतं. पण आता सगळ्या प्रपंचाचा खेळ होऊन बसला.
आणि ते दुःख खूप मोठं आहे, ते आपण तुलना पण नाही करू शकत त्या दुःखाची. आपल्याला 2 मिनटं वाईट वाटतं, रडायला लागतं ते सर्व पाहून, पण त्यांना ते सर्व झेलायचं आहे. आणि हे खूप वाईट दुःख आहे. पेपरला सुद्धा बातमी होती, बसने 6 जणांना जागीच ठार मारलं. छोटी गोष्ट नव्हती ही, खूप मोठी गोष्ट आहे. त्या दिवशी 6 घरांमध्ये अंधार झालेला. एका गावातले ते सलग 3 जण होते. खूप मोठं दुःख होतं त्या गावावर सुद्धा. आमच्या गावातला एक मुलगा होता आणि आमच्या शेजारच्या गावातला एक होता, तो सुद्धा आईवडिलांचा एकुलता एकच होता. तर सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जर तुम्ही रोडवरती जाताय तर दुसऱ्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जीवाला जपा, की मी व्यवस्थित चालेल, मला कुठेही घाई नाही आहे. 2-3 मिनटं लेट गेलं तर काहीही होत नाही, कोण डोक्यात दगड नाही घालत. आणि 2-3 मिनटं आधी गेल्याचा आनंदापेक्षा हे असं काही संकट उभं राहिलं तर खूप वाईट आहे. तसं यामध्ये ह्या मुलांची काही चुकी नव्हती, जे काही जागी ठार झाले किंवा काही ॲडमिट आहे. बसवाल्याने त्यांना उडवलं, एवढं भयंकर उडवलं की त्यांना श्वास घ्यायला सुद्धा, त्यांनी करायला सुद्धा टायमिंग दिला नाही. एवढ्या पटकन त्यांनी सगळ्यांचा खेळ खतम केला. तर ह्या अशा गोष्टी आहेत. त्यामुळे RTOने पण जे गाड्यांसाठी नियम काढले ते फॉलो करा, कारण ही जी गोष्ट घडली आहे यांनी अक्षरशः आमच्या नगर जिल्ह्यात थैमान घातलं. कारण एवढे 6 जण एका बसखाली एका टायमिंगला गेले आणि त्यांना ओढून काढलं. अक्षरशः बसच्या टायरखाली मुलं चिरडलेली, ट्रॅक्टरच्या टायरखाली, JCBच्या टायरखाली मुलं चिरडलेली. ही गोष्ट खूप छोटी नाही आहे. त्यामुळे पहा, आपल्या सगळ्यांना जवळपैकी एकुलता एक मुलगा असतो. आपल्या मुलांची काळजी घ्या. त्या दिवशीसुद्धा मला माझ्या स्वराचं तोंड लगेच आठवायला लागलं. त्यालासुद्धा मी जेवढं पाहिजे तेवढं जपण्याचा प्रयत्न तर करते. शेवटी आपल्या हातात काही नाही, पण जेवढं आहे तेवढं त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देणं की तू करतो हे बरोबर आहे की चुकीचं आहे. तर मग चला आपण येऊ हळदी कुंकवाला जाऊन. तर आले मी हळदी कुंकाला. आमच्या ज्या शेजारच्या ताई होत्या त्यांच्याकडं हळदी कुंकू होतं आणि मग त्या सांगत होत्या की त्यांचा मुलगाही छोटासा आहे, 2 वर्षाचा, तो गावाकडे गेला, त्यांना करमत नव्हतं. तर त्याच गोष्टी सांगत होत्या. आणि इथे आपला स्वराज व्हिडिओ काढत होता. तर पाहू शकता तुम्ही. त्रास झालाय. भांडत जाऊ नका हो. भांडत जाऊ नका, ते काय तर म्हणते ना पुढं, ते मला माहित नाही. तर आत्ता वाजले 7:15 आणि मी देवबाप्पाची आरती करून घेते. कारण मूड पहा तुम्ही, चेहऱ्यावरती तेवढं स्माईलच येणं झाली. त्या डिप्रेशनमधून म्हणा किंवा जास्त थिंकिंग व्हायला लागले की काय, तर त्या गोष्टींमधून बाहेर निघणंच होईना झाले. तर असू द्या, जे काय आहे ते प्रॉब्लेम माझे आहेत. तर आरती घेते आणि त्यानंतर मग आपण भेटूया पुन्हा. मला आता स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक करायची सुद्धा इच्छा नाही आहे. पण आता हे आलेत कामावरून, त्यांना भूक लागली आहे खूप. तर ते आल्यावरती ते भुर्जी करतील अंड्याची आणि मी तोपर्यंत चपात्या बनवून घेते, कारण सकाळची थोडी भाजी पण आहे आणि थोड्याशा चपात्या पण आहे. मग पटकन स्वयंपाक करून घेते आणि दाखवते मग तुम्हाला काय काय बनवतोय. आणि त्या तव्यावरती, मातीच्या तव्यावरती भुर्जी बनवणार आहे, तर ते पण दाखवते कशी बनवतोय ते. मी नेहमी ज्या काकूंकडं दळण दळते ना, त्यांच्याकडे ह्यावेळेस त्यांच्या घराचं काम चालू होतं, सो त्यांच्याकडे नाही दळणं, गिरणीत दळले. पूर्ण पिठाची वाट लागली, कधी एवढा डब्बा संपेल माहीत नाही. आणि काय झालं, हे बाजरीवर दळलंय का काय, ह्या गव्हाच्या पिठाला अजिबात चिकटपणा नाही आहे, त्याचा उंडासुद्धा व्यवस्थित होत नाही. आणि बाजरीचं पीठ एवढं चिकट दळलंय की दोन्ही पिठांची पूर्ण वाट लागली. बाजरीचं तरी कसं तरी संपत आले, पण हे गव्हाचं आता एवढा डब्बा कधी संपायचा देव जाणे. काय तर एकदा सगळे कामं बिघडायला लागले ना आपले की सगळेच बिघडतात. तर चपाती बनवून झाले आणि हे पण आले. आज हे तव्यावरती भुर्जी बनवणार आहेत. आणि इथं सकाळी पण अंडा करीची भाजी केलेली होती, सो ती तव्यावरती गरम करायला ठेवली आहे. आणि हा जो मातीचा तवा आहे त्याच्यावरती आपण बनवणार आहे भुर्जी. तर हे बनवणार आहेत भुर्जी, मी फक्त पाहणार आहेत. तर इथे मी कांदा वगैरे कट करून ठेवलेला होता, तर मग आता कांदा परतून काढूयात. तर त्यानंतर याच्यात जे काही आपले मिरची पावडर, हळद वगैरे आहे ते टाकले, मीठ टाकले आणि आता छान प्रकारे कांदा परतून द्यायचा आहे. आणि हे पहा, गावठी अंडे गावाकडनं आणलेले आहेत, सासूबाईने दिले ते. तर गावठी अंडे किती छोटे छोटे असतात पहा. मध्येच फोन आलेला, त्यामुळे यांनी घेतले तोपर्यंत अंडे फोडून. आणि
ऑलमोस्ट आपली भुर्जी आता रेडी होत आलेलीच आहे. या तव्यावरती आधी फक्त ऑमलेट बनवलेलं, आता भुर्जी बनवून पाहतोय कशी टेस्ट लागते ते. सकाळी पण अंड्याची करी त्याच्यावरतीच बनवायची होती, पण तेवढा वेळ नव्हता. म्हटलं असू दे, पटकन मग मी बनवून घेतली. यांना भुर्जी खूप आवडते हे ना हो? काय काय आवडतं? कोंबडं. मटण खायला लय आवडतं त्यांना, पण मी खाऊन देत नाही. तर चला, आपली भुर्जी पण ऑलमोस्ट बनवून होत आलेली आहे. तर आज आऊंनी बनवली भुर्जी. कशी वाटली तुम्हाला ते सांगा. तर हो, आज आमचे स्वयंपाक करताय. तर चला फ्रेंड्स, मग आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. आऊंची भुर्जी कशी झालेली आहे ते तुम्ही सांगा, आणि आपण मग थांबूया इथेच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.